कोल्हापूर पाटबंधारे विभागानं महानगरपालिकेकडील थकबाकीसाठी आज बालिंग उपसा केंद्र सील करण्याची कारवाई केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली। यानंतर महापालिकेनं सुद्धा पाटबंधारे विभागाकडील थकीत करांच्या वसुलीसाठी पाटबंधारे विभागाचं कार्यालय सील करण्याची कारवाई केली। दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अहंकारामध्ये नागरिकांना का वेठीला धरलं जातंय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आज पाटबंधारे विभागाचे उपअधीक्षक अभियंता एस.आर. पाटील यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। सर्वाधिक थकबाकी असलेल्या इतर आस्थापनांवर कारवाई न करता कोणत्या मंत्र्यानं आणि आमदारानं श्रेय लाटण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश दिला हे स्पष्ट करावं। पाणी ही मूलभूत गरज असताना पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय का घेतला गेला असे प्रश्न विचारून कृती समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतला। इचलकरंजी महानगरपालिका, कागल नगरपालिका यासह अनेक नगरपालिकांची थकबाकी असताना राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी शहराला त्रास देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी हे मुद्दामहून केलंय असा आरोप कृती समितीनं केला। उद्या शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पाटबंधारे विभागाकडील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करू असा इशारा कृती समितीनं दिलाय। जलसंपदा विभागाच्या सावकारी व्याज आणि सावकारी दर यानं घाईला आलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचं पाण्याचं कनेक्शन उर्वरित 24 थकबाकीदार असताना सुद्धा फक्त एकट्या कोल्हापूर महानगरपालिकेवर कारवाई होते। छत्रपती शाहूंच्या नगरीमधली फक्त ही कारवाई होते। त्यामुळं आम्ही आज त्यांना भेटलेलो आहोत। त्यांना आम्ही इशारा दिला आहे उद्या सकाळी 11पर्यंत हे तुम्ही बंद केलेला आमचा पाणी उपसा जर चालू झालं नाही तर मी आणि दिलीप देसाई आम्ही दोघंजणं आत्मदहन अंगावर रॉकेल टाकून साहेबाच्या केबिनवर जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसून आम्ही करणार आहोत। उपअधीक्षक अभियंता एस.आर. पाटील यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांच्यासह बाबा पार्टे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते।